आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्सच्या फॉर्मॅट मध्ये काही जे फॉर्म्युले ते बघणार आहे आणि आपण एक रिव्हर्स क्वेश्चन पण बघणार आहे. आतापर्यंत आपण काय बघितलंय की क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते सॉल्व्ह करून काय फाइंड करायचं, रूट्स फाइंड करायचे, टू सोल्युशन किंवा टू रूट्स फाइंड करायचे. आता आपण रिव्हर्स क्वेश्चन बघणार आहे की रूट्स दिलेले असतील तर क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं बनवता येईल. तर जर समजा जनरल फॉर्म दिलेला आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा ax² + bx + c = 0, इट इज द जनरल फॉर्म ऑफ द इक्वेशन अँड इफ अल्फा अँड बीटा आर द टू रूट्स ऑफ दिस इक्वेशन. स्टँडर्ड इक्वेशन दिलेलं आहे ax² + bx + c = 0 आणि अल्फा आणि बीटा हा जर त्याचा रूट असेल, त्याचे रूट्स असतील, तर इथे एक फॉर्म्युला दिलेला आहे. आपल्याला एबीसी ची व्हॅल्यू लिहिता येते. जर आपल्याला इक्वेशन माहिती तर आपण कोणती व्हॅल्यू लिहू शकतो, एबीसी. एबीसी च्या व्हॅल्यू लिहिल्यानंतर आपण काय फाइंड करतो, सम ऑफ द टू रूट्स, म्हणजे जे दोन रूट्स असतात त्यांची आपण सम फाइंड करू शकतो, अल्फा प्लस बीटा. आता रूटचा अर्थ तुम्हाला कळतोय का? आपण जे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर कोणती मेथड असेल, फॅक्टरायझेशन, कम्प्लिटिंग स्क्वेअर किंवा फॉर्म्युला मेथड, शेवटी दोन आन्सर मिळतात, बरोबर. एक्स ची व्हॅल्यू मिळते, एक्स च्या दोन व्हॅल्यू मिळतात, तर त्या दोघांनाच रूट्स म्हणतात. फक्त इथे अल्फा बीटा म्हटलं गेलंय. काय म्हटलं गेलंय? अल्फा आणि बीटा. एका सोल्युशनला अल्फा आणि दुसऱ्या सोल्युशनला बीटा म्हटलेलं आहे. तर आता हे जे दोन रूट्स आहे यांची सम काय असते, सम ऑफ द टू रूट्स अल्फा प्लस बीटा. वन रूट इज अल्फा, अनदर इज बीटा. अल्फा प्लस बीटा या दोघांची एडिशन आहे -b/a. दोघांची एडिशन काय आहे? -b/a. देन प्रोडक्ट ऑफ द टू रूट्स, दोन जे रूट्स आहे त्यांचा जो प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन. अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा, अल्फा बीटा c/a. याचा फॉर्म्युला काय आहे? c/a. आपण दोन गोष्टी बघितल्या की सम ऑफ द टू रूट्स अल्फा प्लस बीटा -b/a आणि प्रोडक्ट ऑफ द टू रूट्स अल्फा बीटा = c/a. तर दोन रूट्सचं ऍडिशन अल्फा प्लस बीटा आहे आणि दोन रूट्सचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते अल्फा बीटा आहे. तर याचा फॉर्म्युला -b/a आणि याचा फॉर्म्युला c/a. आता जर आपल्याला अल्फा आणि बीटा असे दोन रूट्स जर दिलेले असतील, इफ अल्फा अँड बीटा आर द टू रूट्स ऑफ गिवन इक्वेशन, देन फाइंड दॅट इक्वेशन. ते इक्वेशन कसं तयार करतात? जनरल क्वाड्रॅटिक इक्वेशन इन द फॉर्म ऑफ अल्फा अँड बीटा रूट. जर तुम्हाला दोन रूट दिलेले आणि रिव्हर्स क्वेश्चन आहे की इथे जनरल इक्वेशन तयार करून दाखवायचंय, तर कसं तयार करता? x², एक कोणता तरी व्हेरिएबल घ्यायचा, जनरली एक्सच घेऊ आपण, x² + अल्फा प्लस बीटा * x. इथे काय करायचं? या दोघांची जी ऍडिशन आहे ती सबस्टिट्यूट करायची. अल्फा बीटाची ऍडिशन जी आहे ते इथे सबस्टिट्यूट करायची आणि अल्फा बीटाचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते इथे सबस्टिट्यूट करायचं. म्हणजे इथे ऍडिशन आणि इथे मल्टिप्लिकेशन सबस्टिट्यूट करायचं. समजून घ्या की दोन रूट्स दिलेले 5 आणि 7. तर 5 + 7 किती होता? 12 आणि 5 7 किती होतं? 35. तर दोन अल्फाची व्हॅल्यू 5 असेल आणि बीटाची व्हॅल्यू जर 7 असेल तर 5 + 7 12x आणि इथे 5 7 किती होतं? 35. इथे 12 आणि इथे 35 सबस्टिट्यूट करायचं. मग इक्वेशन काय? x² + 12x + 35 = 0. सिंपल आहे. फक्त अल्फा बीटाची ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन इथे सबस्टिट्यूट करायचं, लगेच इक्वेशन तयार होतंय. हा फॉर्मॅट बोर्डला खूपदा विचारला गेला आहे किंवा हा बोर्डच्या दृष्टीने हा टाइप खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हा रिव्हर्स टाइप बघतोय आपण. आतापर्यंत आपण हेच बघत होतो की क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सॉल्व्ह करतात. आपण तीन मेथड बघितल्या, पण आता रिव्हर्स क्वेश्चन आहे की जर पहिले तर आपण सोल्युशन फाइंड केलं, आता सोल्युशन वरून क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहे, ऍक्टिव्हिटी क्वेश्चन आहे. आता ऍक्टिव्हिटी क्वेश्चन मध्ये काय, इथे बॉक्स मध्ये प्रॉपर व्हॅल्यू फिल करायची आहे. बॉक्स मध्ये काय करायचं आहे? प्रॉपर व्हॅल्यू फिल करायची आहे. फक्त इथे काय की कसं सॉल्व्ह करायचं तो टाइप पण आपण बघणार आहे. क्वेश्चन 1 प्रॅक्टिस सेट 2.5 ऍक्टिव्हिटी क्वेश्चन आहे. त्यामधला सेकंड क्वेश्चन आहे, जर गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज x² + 7x + 5 = 0. x² च्या पुढे कोएफिशिएंट नाही म्हणून काय घेतो आपण? 1 घेत असतो. 1x² + 7x + 5 = 0. 1x² + 7x + 5 = 0. तर इथे आपल्याला लिहायचंय व्हॉट इज सम ऑफ रूट्स अँड प्रोडक्ट ऑफ द रूट. सम फाइंड करायची आहे आणि प्रोडक्ट ऑफ रूट फाइंड करायचं आहे. आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा, इथे -b/a आणि इथे फॉर्म्युला काय? c/a. The sum of the roots is -b/a, product of the root is c/a. तर हे दोन फॉर्म्युले यूज करायचे. हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले आहे त्यावरून आपण एबीसी ची व्हॅल्यू लिहिणार आहे. a = 1, b = 7 आणि c = 5. या थ्री व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करणार आहे. नाउ सम ऑफ द रूट्स अल्फा प्लस बीटा, अल्फा प्लस बीटा = -b/a. सम ऑफ द रूट्स आपण कसं लिहिणार आहे? अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटा असं लिहितात.
पण सम ऑफ द रूट्स काय असतो मायनस बी अपॉन ए. आपल्याला सम ऑफ रूट्स लिहायचा आहे. सम ऑफ रूटचा फॉर्म्युला आहे मायनस बी अपॉन ए. त्याला असं दाखवतात अल्फा प्लस बीटाने दाखवतात. तर अल्फा एक रूट असतो आणि दुसरा बीटा असतो, त्यांची सम काय असते मायनस बी अपॉन ए. तर त्याचा फॉर्म्युला हा आहे मायनस बी अपॉन ए. तर मायनस बी अपॉन ए, तर बी ची व्हॅल्यू 7 आहे, मायनस 7 अपॉन 1, ए ची व्हॅल्यू 1 आहे, इथे सबस्टिट्यूट केली मायनस 7 अपॉन 1 म्हणजे काय होतो मायनस 7. तर सम ऑफ द रूट्स काय येतोय मायनस 7. फक्त आपण बी आणि ए ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून हे सम ऑफ द रूट्स फाइंड केले म्हणून इथे आन्सर काय लिहिलेलं आहे मायनस 7 या बॉक्स मध्ये. आता प्रोडक्ट ऑफ द रूट, प्रोडक्ट म्हणजे काय मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन म्हणजे काय असतो अल्फा बीटा. मल्टिप्लिकेशन काय असतो अल्फा बीटा. सी अपॉन ए असतो तो. प्रोडक्ट ऑफ द रूट असं दाखवतात आणि त्याचा फॉर्म्युला सी अपॉन ए. सी अपॉन ए, सी ची व्हॅल्यू 5 आहे आणि ए ची व्हॅल्यू काय 1. तर 5 अपॉन 1 म्हणजे काय होतो तो 5. तर इथे प्रोडक्ट ऑफ द रूट काय होतो तो 5 येतोय. आले लक्षात. तर सम ऑफ द रूटचा फॉर्म्युला आहे मायनस बी अपॉन ए आणि प्रोडक्ट ऑफ द रूट काय आहे सी अपॉन ए. यात बी एबीसी च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आपण हे दोन्ही आन्सर काय केले फाइंड करायचे. ऍक्च्युअली ऍक्टिव्हिटी पॅटर्न मध्ये तुम्हाला डायरेक्ट आन्सर लिहायचं आहे, हे एक्सप्लेनेशन लिहायचं नसतं. ऍक्टिव्हिटी पॅटर्न मध्ये जे बॉक्स दिलेले त्याच्यामध्ये ऍक्युरेट जो नंबर आहे तो लिहायचा आहे, तेव्हाच तुम्हाला काय मिळतील तिथे मार्क्स मिळतील. आता पुढचा क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 3, 2x² - 4x - 3 = 0. आता इथे विचारलंय अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू, इथे बॉक्स दिलेला आहे आणि अल्फा बीटा इज इक्वल टू म्हणजे इथे सम ऑफ रूट्स आहे आणि इथे प्रोडक्ट ऑफ द रूट आहे. इथे सम आणि इथे प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे. तर ते त्याची व्हॅल्यू लिहायची. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. फर्स्ट आपण काय लिहिणार आहे एबीसी ची व्हॅल्यू. ax² + bx + c बरोबर आपण कंपेअर करणार आहे. therefore a is equal to 2, b is equal to -4 and c is equal to -3. therefore sum of the roots काय असतो -b upon a. अल्फा प्लस बीटा असा दाखवतात. तर याचा फॉर्म्युला आहे -b upon a. -b upon a, b ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची -4, त्याच्यापुढे मायनस आहे, मायनस मायनस काय होतो +4 आणि a इज रिप्लेस बाय 2, 2 2 जा 4. तर इथे बॉक्स मध्ये 2 येतो. इथे अल्फा प्लस बीटा 2 लिहिलेला आहे. नाउ प्रोडक्ट ऑफ द रूट अल्फा बीटा आहे. तर c अपॉन a, तर c ची व्हॅल्यू -3 आहे आणि a ची व्हॅल्यू काय 2 आहे. तर -3 अपॉन 2. तर c अपॉन a म्हणजे हा जो प्रोडक्ट ऑफ द रूट आहे तो c अपॉन a, त्याचा फॉर्म्युला -3 अपॉन 2 असा आन्सर येते. तर लक्षात ठेवा सम ऑफ द रूट अल्फा प्लस बीटाने दाखवतात आणि प्रोडक्ट ऑफ द रूट अल्फा बीटाने दाखवतात. म्हणजे जे दोन रूट्स आहेत त्याचे ऍडिशन आणि दोन रूट्स आहेत त्याचं मल्टिप्लिकेशन. त्याचा फॉर्म्युला आहे -b अपॉन a आणि याचा फॉर्म्युला आहे c अपॉन a. एबीसी च्या फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या, तुम्हाला डायरेक्ट आन्सर मिळतंय. तर आपण ऍक्टिव्हिटी क्वेश्चन इथे बॉक्स मध्ये डायरेक्ट आन्सर लिहायचे. तर तुम्हाला हा टाइप समजला असेल की ऍक्टिव्हिटी क्वेश्चन जर विचारला गेला तर हा कसा सॉल्व्ह करू शकतो आपण. तर दोन्ही पण गोष्टी आहे. तर तुम्हाला हे फॉर्म्युले लर्न करायचे आहेत आणि रिव्हर्स क्वेश्चन जर अल्फा बीटा रूट दिलेला असेल तर इक्वेशन कसं तयार करता हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. आता आपण काय करू की जे रूट्स असतात गिवन रूट्स त्यावरून आपण काय तयार करू, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करू. तर आता आपण प्रॅक्टिस सेट 2.5 चा क्वेश्चन नंबर 4 बघणार आहे. त्याच्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहे. इफ अल्फा अँड बीटा आर टू रूट्स, तुम्हाला दोन रूट्स दिलेलेच असणार आहे, त्यावरून काय करायचं इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करून दाखवायचे. तर आता आपण हा इम्पॉर्टंट एक टाइप घेणार आहे. हा रिव्हर्स टाइप आहे म्हणून इम्पॉर्टंट आहे.
आता आपण रिव्हर्स टाइप बघणार आहे. आता स्टार्टिंगला आपल्याला दोन रूट्स दिलेले असतील, एनी टू रूट्स म्हणजे अल्फा बीटा. जे सोल्युशनचा आन्सर असतं त्यालाच रूट्स म्हणतात. आपण जे दोन आन्सर नेहमी फाइंड केले क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये, फॅक्टरायझेशन मेथड असेल किंवा फॉर्म्युला मेथड किंवा कॉम्प्लेटिंग स्क्वेअर मेथड, आपल्याला नेहमी दोन आन्सर मिळालेले, तर त्या रूट्सला x च्या दोन व्हॅल्यू किंवा y च्या दोन व्हॅल्यू त्यांनाच अल्फा आणि बीटा म्हटलेले आहे. आता बघा काय करायचंय. प्रॅक्टिस 2.5 चा क्वेश्चन नंबर 4, फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन. फॉर्म म्हणजे तयार करा. तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करून दाखवा. इथे काय दिलेलं आहे, इफ द टू रूट्स आर, जर पुढे दोन रूट्स दिलेले, टू रूट्स दिलेले. क्वेश्चन 1 बघा 0 and 4 दोन रूट्स दिलेले, तर आपण दोन रूट्स मध्ये एक अल्फा असतो एक बीटा असतो. लेट अल्फा इज इक्वल टू 0, बीटा इज इक्वल टू -4. तर फर्स्ट जो रूट आहे त्याला आपण अल्फा म्हटलेलं आहे, दुसऱ्याला काय म्हटलेलं आहे, बीटा. आता बघा इथे तुम्ही याला अल्फा याला बीटा म्हटलं तरी चालेल. शेवटी काय मल्टिप्लिकेशन कोणत्याही सिक्वेन्सने केलं आन्सर तेच येणार आहे. ऍडिशनचा सिक्वेन्स जरी चेंज झाला तरी आन्सर पण तेच येणार आहे. तर अल्फा आपण काय केलेलं, लेट 0 ला काय म्हटलंय अल्फा, आणि 4 जी आहे ती व्हॅल्यू त्याला बीटा म्हटलेलं आहे. नाउ सम ऑफ द रूट्स, कारण आपल्याला जो फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे तो इथे लिहिलेला आहे. आता या फॉर्म्युलामध्ये अल्फा प्लस बीटा फाइंड करायचा आणि अल्फा बीटा, तरच पुढे तुम्हाला काय मिळेल, क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळेल. तर जो जनरल फॉर्म आहे त्याच्यामध्ये या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आहे, तेव्हा आपल्याला ते आन्सर मिळणार आहे. आता बघा मग कसं सॉल्व्ह केलेलं आहे. सम ऑफ द रूट्स म्हणजे काय, अल्फा प्लस बीटा. अल्फा मध्ये बीटा ऍड केलाय म्हणजे अल्फाची व्हॅल्यू 0 आहे आणि बीटाची व्हॅल्यू 4 आहे. 0 प्लस 4 किती होत आहे, 4. प्रोडक्ट ऑफ द रूट अल्फा बीटा, अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा, 0 मल्टिप्लाय बाय 4. अल्फा बीटाची जी व्हॅल्यू त्यांचं मल्टिप्लिकेशन 4 0 0. Therefore the required quadratic equation is x square. जनरल फॉर्म्युला आठवायचा, x square प्लस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. इथे सम ऑफ द रूट्स आहे म्हणजे अल्फा प्लस बीटा आहे, आणि इथे प्रोडक्ट ऑफ द रूट आहे अल्फा बीटा आहे. इथे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आणि इथे अल्फा बीटाची व्हॅल्यू काय करायची, सबस्टिट्यूट करायची. इथे अंडरलाईन केलेलं आहे सम ऑफ द रूट्सची व्हॅल्यू काय आहे, 4 आहे. म्हणजे या ब्रॅकेटची व्हॅल्यू 4x होतोय, आणि इथे अल्फा बीटा हा ब्रॅकेट त्याची व्हॅल्यू 0 आहे. म्हणजे इक्वेशन काय तयार होत आहे, x स्क्वेअर प्लस 4x प्लस 0 इज इक्वल टू 0. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या मध्ये a स्क्वेअर प्लस bx प्लस c, लेफ्ट हँड साइडला कुठे 0 असेल तर तो लिहायची गरज नाहीये. राईट हँड साइडला 0च असते आपल्याला माहिती, पण LHS ला 0 असेल तर तो लिहायची गरज नाहीये. x स्क्वेअर प्लस 4x इज इक्वल टू 0. इट इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर सिंपल आहे, फक्त अल्फा प्लस बीटा अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा दोन व्हॅल्यू फाइंड करायच्या, फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट करायच्या, तुम्हाला डायरेक्ट काय मिळेल, आन्सर मिळेल. नाउ क्वेश्चन नंबर 2, 3 and -10. आता दोन रूट्स दिलेले 3 and -10. अल्फा इज इक्वल टू 3 and बीटा इज इक्वल टू -10. अल्फाची व्हॅल्यू आपण 3 कन्सिडर करू आणि बीटाची व्हॅल्यू -10. तर या दोन्ही रूट्सला आपण अल्फा बीटा म्हटलंय. नाउ सम ऑफ द रूट्स, पहिले आपण सम फाइंड करू. अल्फा प्लस बीटा, अल्फा मध्ये बीटा ऍड करायचा आहे. अल्फाची व्हॅल्यू 3 आहे, बीटाची व्हॅल्यू -10. 3 प्लस -10 प्लस मायनस काय होतो, मायनस. 3 - 10, 10 and 3 ची सबट्रॅक्शन 7, बिगर नंबरचं साइन -7 येत आहे. देन प्रोडक्ट ऑफ द रूट्स, प्रोडक्ट कसं फाइंड करता, अल्फा बीटा मीन्स अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा. 3 मल्टिप्लाय बाय -10, 10 3 जा 30 प्लस मायनस 30 येते आन्सर. आता मग जनरल फॉर्म लिहायचा आहे किंवा फॉर्म्युला लिहायचा आहे. द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज x स्क्वेअर प्लस ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. इथे अल्फा बीटाची ऍडिशन जी आलेली आहे ती, आणि इथे अल्फा बीटाचं मल्टिप्लिकेशन जे आलेलं आहे ते सबस्टिट्यूट करायचं आहे. देअरफॉर x स्क्वेअर प्लस अल्फा प्लस बीटा व्हॅल्यू किती आली, -7 मीन्स ब्रॅकेटची व्हॅल्यू -7 आहे, -7x. इथे प्लस मायनस काय होणार आहे, मायनस. आणि अल्फा बीटा हा जो फॉर्म आहे किंवा अल्फा बीटाचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते किती आलेले आहे, -30. इथे आपण -30 सबस्टिट्यूट करू, प्लस मायनस -30 which is equal to 0. Therefore the required quadratic equation is x square -7x -30 is equal to 0. This is the required quadratic equation. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. यामध्येच एक फ्रॅक्शन फॉर्म पण विचारलेला आहे. आता तुम्ही एक लक्षात ठेवा की जे दोन रूट्स दिले जात आहे अल्फा बीटा, त्यामध्ये एखादा 0 नंबर असू शकतो, एक पॉझिटिव्ह असू शकतो, एखादा निगेटिव्ह असू शकतो. त्यानंतर फ्रॅक्शनल रूट असू शकतात, इरॅशनल पण असू शकतात. आपण कॉम्प्लेटिंग स्क्वेअर मेथड किंवा फॉर्म्युला मेथड मध्ये पण बघितलं की आपल्याला इरॅशनल असे रूट्स मिळाले, जसं 1 + √3/10 आणि 1 - √3/10 असे पण रूट्स मिळाले. तर हे रूट्स काही पण असू शकतात, पण आपली मेथड तीच यूज करायची. नाहीतर तुम्ही काय करशाल की इथे रूट्स वेगळे दिलेले काहीतरी इरॅशनल, मग घाबरून जायची गरज नाहीये.
तोच फॉर्मॅट अप्लाय करायचा आहे. एकाला अल्फा म्हणायचं, एकाला बीटा. अल्फा बीटाची ऍडिशन, अल्फा बीटाचं मल्टिप्लिकेशन फाइंड करायचं, ते फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करायचं. अल्फा बीटाचे ऍडिशन, अल्फा बीटाचं मल्टिप्लिकेशन, आणि तुम्हाला डायरेक्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळतोय. म्हणजे काही पण रूट्स असतील तरी आपल्याला सेम वेने जायचंय, लक्षात ठेवा. थर्ड दिलेले 1/2 आणि -1/2. आता बघा इथे सेम रूट आहे, फक्त एकाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह साइन आहे. म्हणजे इथे दोन्ही आपण इनव्हर्स नंबर म्हणू शकतो. लेट अल्फा इज इक्वल टू 1/2 आणि बीटा इज इक्वल टू -1/2. 1/2 ला आपण अल्फा म्हटलं, -1/2 ला बीटा. तर दोन्ही व्हॅल्यूला एकाला अल्फा आणि एकाला काय म्हणायचं, बीटा. नाउ सम ऑफ द रूट्स, दोघांचे ऍडिशन काय आहे ते अल्फा प्लस बीटा. 1/2 प्लस -1/2. आता इथे प्लस साइन आहे, ऍडिशन करायचे, बट इथे याला मायनस साइन आहे म्हणून ब्रॅकेट मध्ये लिहिलेले आहे. प्लस मायनस काय होते, मायनस. 1/2 -1/2. आता 5 - 5 काय असतो, 0. 6 - 6 काय असतो, 0. 1/2 -1/2 काय येणार आहे, 0. कारण सेम नंबर आहे, सेम नंबरची सबट्रॅक्शन काय येते, 0 येते. कारण इथे 1 - 1 काय होते, 0. न्यूमरेटरची सबट्रॅक्शन 0 येते. नाउ बीटा, सॉरी, प्रोडक्ट ऑफ द रूट्स. सेकंड पार्ट बघू आपण. अल्फा बीटा, प्रोडक्ट ऑफ द रूट काय असतो, अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा. तर अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा, अल्फा इंटू बीटा. 1/2 मल्टिप्लाय बाय -1/2. 1 1 जा 1 प्लस मायनस मायनस -1. आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन 2 2 जा 4. न्यूमरेटरचं वरती लिहायचं मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटरचं खाली. 1 1 जा 1 -1, 2 2 जा 4 खाली येत आहे. तर -1/4. दिस इज द प्रोडक्ट ऑफ द रूट. आपण दोन व्हॅल्यू फाइंड केल्या. रूटची ऍडिशन 0 येते आणि रूटचं मल्टिप्लिकेशन -1/4. आता इक्वेशन तयार करून दाखवायचंय की इथे हे जे रूट्स आहे कोणत्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे असतील, तर ते रिव्हर्स इक्वेशन आपण तयार करू. द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज x² प्लस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. हा फॉर्म्युला आहे. अल्फा प्लस बीटा या ब्रॅकेटची व्हॅल्यू किती आली, 0. अल्फा प्लस बीटाच्या जागेवर इथे 0 लिहायचं आहे आणि अल्फा बीटाच्या जागेवर काय लिहायचं, अल्फा बीटा यांचं मल्टिप्लिकेशन -1/4. तर इथे प्लस मायनस काय होतं, मायनस. आता इथे अल्फा प्लस बीटा 0 आहे. 0 इंटू x काय होतं, 0. तर लेफ्ट हँड साइडला 0 असेल कुठे, तर तो काढून टाकायचा आहे, कट करायचा आहे. therefore x² -1/4 is equal to 0. It is the required form of quadratic equation. तर आता बघा आपण वेगवेगळे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत. इथे नॉर्मल नंबर होते आणि इथे काय कोणता फॉर्म होता, फ्रॅक्शनल फॉर्म. आता आपण पुढच्या एक्झाम्पल मध्ये आपण इरॅशनल नंबर बघणार आहे. काय बघणार आहे, इरॅशनल. जर इरॅशनल नंबर दिलेले असतील तरी आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सेम वेने तयार करू शकतो. फक्त आता तुम्हाला आठवलं पाहिजे की 9th स्टँडर्ड मध्ये आपण इरॅशनल नंबरची ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. त्याचे रूल्स आठवले पाहिजे की आपण ऍडिशन मल्टिप्लिकेशन कसं केलं होतं. तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण, क्वेश्चन नंबर 4. तर क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपण इरॅशनल नंबर बघणार आहे.
आता आपण नेक्स्ट इम्पॉर्टंट टाइप बघणार आहे. तर यामध्ये इरॅशनल रूट्स दिलेले. क्वेश्चन नंबर 4, 2 minus root 5, 2 plus root 5. Let alpha is equal to 2 minus root 5, beta is equal to 2 plus root 5. जर तुम्हाला एका ठिकाणी समजा असा क्वेश्चन आला की त्यामध्ये एकच रूट दिलेला आहे, तर दुसरा रूट कसा लिहायचा आहे, साइन चेंज करून लिहायचा आहे. समजा तुम्हाला एकच रूट दिलेला आहे, √3 minus √2 असा दिलेला आहे. तर हा जर रूट अल्फा असेल तर बीटा काय असेल माहिती का, फक्त साइन चेंज करायचं मिडलचं. इथं मायनस आहे तर इथं काय लिहायचं प्लस. तर ओल्ड पॅटर्न मध्ये असे एक्झाम्पल होते तिथे एकच रूट दिलेलं असायचं. इरॅशनल नंबर मध्ये कॉन्जुगेट पेअर असते. कॉन्जुगेट पेअर काय असते, जर इथे मायनस साइन असेल तर इथे कोणतं साइन असतं प्लस, फक्त एक साइन चेंज करायचं आहे. इथे मायनस साइन आहे, इथे काय लिहायचं आहे प्लस. तर याला म्हणतात कॉन्जुगेट पेअर. काय म्हणतात कॉन्जुगेट. √3 + 2, √3 + √2, √3 minus √2. तर इथे कॉन्जुगेट पेअर आहे, इरॅशनल नंबर साठीच आहे लिहिता. नाही तर तुम्ही कोणत्याही ठिकाणी अप्लाय करणार की इथे अल्फा 2 दिलेला आहे तर बीटा -2 असेल असं नाहीये. इथे अल्फा 2 आहे बीटा -2 हे रॉंग आहे. नॉर्मल नंबर साठी जर तो नॅचरल नंबर असेल, होल नंबर, इंटिजर, रॅशनल असेल, हे फक्त इरॅशनल नंबर साठी चालतं. इरॅशनल नंबर आपल्याला माहिती आहे नॉन परफेक्ट स्क्वेअर रूट जे असतात, √5, √7, √2, √3 हे सगळे इरॅशनल नंबर आहेत. त्याच्या फॉर्मॅट मध्ये जे नंबर्स असतात त्याच्यासाठीच कॉन्जुगेट पेअर लिहिली जाते. √3 + √2, √3 minus √2. जर तुम्हाला एकच नंबर दिलेला आहे, एकच रूट दिलेला आहे, तर दुसरा रूट साइन चेंज करून लिहायचा आहे. जर अल्फाची व्हॅल्यू √3 minus √2 आहे तर बीटाची व्हॅल्यू √3 + √2 लिहायचं. इथले मिडलला साइन काय करायचं, चेंज करायचं. हे लक्षात ठेवा. नाही तर तुम्हाला वाटेल की नाही का इथे मिस्टेक आहे, पेपर मध्ये एकच रूट दिलेला आहे दुसरा नाही दिलेला आहे, तर दुसरा फक्त साइन चेंज करून लिहायचा आहे. आपण फर्स्ट रूट अल्फा कन्सिडर केलाय, सेकंड रूट बीटा. आता जर फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे तर फॉर्म्युलामध्ये दोन गोष्टी, अल्फा प्लस बीटा, अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा. तर ऍडिशन करायची आणि मल्टिप्लिकेशन. सम ऑफ द रूट्स इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा. अल्फा आणि बीटाची काय करायची, ऍडिशन. अल्फा प्लस बीटा. तर अल्फाची व्हॅल्यू 2 minus √5, बीटाची व्हॅल्यू आहे 2 plus √5. 2 minus √5, 2 plus √5. ब्रॅकेट ओपन केले, काही चेंज करायचं नाहीये. आता तुम्हाला नॉर्मल नंबर दिसताय का, 2 + 2, 2 आणि +2 हे कंबाईन लिहिलेलं आहे. √5 आणि -√5 हे कंबाईन लिहिलेलं आहे. म्हणजे रॅशनल नंबर साइडला लिहिलेले आहे, इरॅशनल नंबर साइडला लिहिलेले आहे. तर 2 + 2 किती होत आहे 4. म्हणजे स्क्वेअर रूटच्या बाहेरचे नंबर सेपरेट. 2 + 2 4. आणि इथे √5 - √5 सेम नंबरची सबट्रॅक्शन काय येते 0. √5 - √5 0. 4 + 0 काय येतो 4. मग इथे सम ऑफ द रूट्स अल्फा आणि बीटा या दोन्ही रूटचे ऍडिशन काय येते 4 येते. आता आपण यांचं मल्टिप्लिकेशन करू. मल्टिप्लिकेशन म्हणजे प्रोडक्ट फाइंड करू. प्रोडक्ट ऑफ द रूट अल्फा बीटा, अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा. अल्फाची व्हॅल्यू 2 - √5, बीटाची व्हॅल्यू 2 + √5. 2 - √5, 2 + √5. आता हा फॉर्मॅट कशासारखा दिसतोय, अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे फॉर्म्युला आठवत आहे, a + b * a - b. त्याचं एक्सपान्शन a² - b². तर a + b a - b. a ची व्हॅल्यू 2 आहे, b ची व्हॅल्यू √5 आहे. तर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर होतो आणि सेकंड टर्मचा स्क्वेअर √5 चा स्क्वेअर होतो. तर 2 चा स्क्वेअर 2 × 2 = 4, √5 चा स्क्वेअर स्क्वेअर रूट काय होतो कॅन्सल होतो. इथे आन्सर काय येतो 5. तर 4 - 5, 4 आणि 5 ची सबट्रॅक्शन काय येते 1, बिगर नंबरचं साइन मायनस. तर लक्षात ठेवा इथे आपण a + b * a - b = a² - b². या अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे फॉर्म्युले यूज केलेले. तर a + b * a - b. a ची व्हॅल्यू 2 घ्यायची, b ची व्हॅल्यू √5. दोघांचा स्क्वेअर करायचा आहे. आता √5 चा जो स्क्वेअर आहे तो कॅन्सल होतोय, लक्षात ठेवा. तर स्क्वेअर रूट हे दोन्ही अपोजिट फंक्शन आहे. स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट दोन्ही अपोजिट फंक्शन एकमेकांना काय होतात कॅन्सल होतात. याचा आन्सर किती होतो 5 येतंय. किती येतंय 5 येतंय. आता आपण सम ऑफ द रूट्स फाइंड केला 4 आणि प्रोडक्ट ऑफ द रूट्स फाइंड केला -1. तर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 4 लिहायची, अल्फा बीटाची व्हॅल्यू -1. हा फॉर्म्युला लिहिलेला आहे. The required quadratic equation is x² plus alpha plus beta x plus alpha beta is equal to 0. So alpha plus beta is replaced by 4 and alpha beta replaced by -1. या दोन व्हॅल्यू तिथे सबस्टिट्यूट करायच्या आहे. मग इथे x² plus 4x plus इथे प्लस मायनस काय होतंय -1. Therefore the required quadratic equation is x² plus 4x minus 1 is equal to 0. तर इरॅशनल नंबरचा टाइप असा सॉल्व्ह करतात. फक्त तोच
टाइप तोच फॉर्मॅट आहे बघा. सम ऑफ द रूट्स दोन्ही रूटचे ऍडिशन करायचे, प्रोडक्ट ऑफ द रूट दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, अल्फा प्लस बीटा आणि अल्फा बीटा व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची, डायरेक्ट आपल्याला काय मिळतंय, आन्सर मिळतंय. म्हणजे फॉर्मॅट तोच आहे, फक्त नंबर चेंज होत आहे. कधी कधी नॉर्मल नंबर आहे, कधी फ्रॅक्शनल येत आहे, तर कधी इरॅशनल नंबर पण येत आहे. म्हणजे इथे काही पण दिलेलं असेल तर सेम वेने सॉल्व्ह करायचंय. दोन रूट्स फक्त इरॅशनल नंबर मध्येच ही मेथड आहे की कॉन्जुगेट पेअर आपल्याला लिहिता येते. एकामध्ये मायनस साइन येतो, दुसऱ्यामध्ये काय लिहायचं, प्लस लिहायचं. असं लिहून आपण दुसरा पण रूट लिहू शकतो. जर या दोघांपैकी एकच रूट दिलेला आहे आणि तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायला लावलेलं आहे, तर इथे मायनस साइन येते, इथे प्लस घेऊन दुसरा रूट लिहायचा आहे. एक असतो अल्फा, एक काय असतो बीटा. आता आपण यामध्ये राहिलेले एक एक्झाम्पल कम्प्लीट करू.
आता आपल्याला इथे जो काही क्वेश्चन दिलेला आहे त्यामध्ये मिसिंग व्हॅल्यू के फाइंड करायची आहे. क्वेश्चन नंबर 5 फ्रॉम प्रॅक्टिस सेट 2.5, फाइंड के इफ द सम ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे x² - 4kx + k + 3 = 0 इज डबल देअर प्रोडक्ट. आता इथे एक महत्त्वाची कंडिशन काय माहिती का, सम ऑफ द रूट्स, जे सम ऑफ द रूट्स आहे, रूटची जी ऍडिशन आहे इज डबल देअर प्रोडक्ट. म्हणजे काय की प्रोडक्टचं डबल येते. सम ऑफ द रूट्स काय येते, 2 टाइम्स ऑफ प्रोडक्ट ऑफ द रूट्स. जे काय प्रोडक्ट मल्टिप्लिकेशन येत आहे रूटचं त्याच्या डबल केल्यानंतर सम ऑफ द रूट्स मिळेल. सम ऑफ द रूट इज डबल द प्रोडक्ट ऑफ द रूट, अशी कंडिशन तिथे दिली. डबल म्हणजे 2 टाइम्स, ट्रिपल म्हणजे 3 टाइम्स, डबल म्हणजे 2 टाइम्स घ्यायचंय. आता दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचंय. आता नीट ऑब्झर्व करा, जर तुम्हाला हे माहिती आहे ax² + bx + c = 0, जनरल क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्मॅट माहिती आहे, तर तो आपण काय करू, इथे मॅच करू. इथे 1x² दिलेला आहे, x² च्या पुढे 1 घेतलेला आहे, 1x² - 4kx + k + 3. आता आपल्याला कंपॅरिझन करता आलं पाहिजे किती कॉम्प्लिकेटेड इक्वेशन असेल. तर a ची व्हॅल्यू इथे काय घ्यायची, 1. आता x च्या पुढे काय दिसतोय, bx x च्या पुढे b दिसतोय. इथे x च्या पुढे कशाची व्हॅल्यू, b ची, -4k ही b ची व्हॅल्यू आहे. आणि इथे रिमेनिंग कॉन्स्टंट जे आहे ती c ची व्हॅल्यू, k + 3 कशाची व्हॅल्यू, c ची. दिस इज a, ही a ची व्हॅल्यू असेल, ही b ची व्हॅल्यू असेल आणि ही कशाची असेल, c ची व्हॅल्यू असेल. ज्याला हे करेक्ट लिहिता येईल त्याला हे इक्वेशन काय करता येईल, इझिली सॉल्व्ह करता येईल. आपल्याला महत्वाचं हे की जर तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहे ना, कोणत्याही टाइपचं इक्वेशन आलं तरी तुम्हाला एबीसी ची व्हॅल्यू लिहिता येईल. a = 1, b = -4k, c = k + 3. तर आता आपण या व्हॅल्यू लिहिलेल्या आहे. a ची व्हॅल्यू 1 दिसते, b ची व्हॅल्यू -4k आणि c ची व्हॅल्यू k + 3 दिसते. कारण रिमेनिंग जो पार्ट आहे तो कॉन्स्टंट नंबर असतो, k + 3. If the alpha and beta are the two roots of the given quadratic equation, then आता करायचं काय बघा, तुम्हाला वाटेल की असं काय वेगळंच एक्झाम्पल आहे, याच्यात तर काहीच कळत नाहीये. सिंपल एक्झाम्पल आहे. या टाइपचं जर असं काही आलं की सम ऑफ द रूट्स आणि प्रोडक्ट ऑफ द रूट, दोन रूटचे जे ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन असतात, याच्यात काहीतरी रिलेशन दिलेलं आहे, रेशो दिलेला आहे, काही पण असेल, तर ज्या टाइपचं रिलेशन असेल तर त्या टाइप मध्ये काय करायचंय, पहिले इक्वेशन लिहून घ्यायचंय, एबीसी ची व्हॅल्यू लिहायची, सम ऑफ द रूट्स दिलेले आहे, मग सम ऑफ द रूटचा फॉर्म्युला वापरायचा आहे, प्रोडक्ट ऑफ द रूट मग त्याचा फॉर्म्युला वापरायचा आहे, सम ऑफ द रूट्स आणि प्रोडक्ट ऑफ द रूट फाइंड करायचं आहे. मग या कंडिशन मध्ये या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आणि तुम्हाला मिसिंग व्हॅल्यू के फाइंड करता येईल. तर आता आपण अल्फा प्लस बीटा फाइंड करू. if alpha and beta are the two roots of the given quadratic equation, then sum of the roots alpha plus beta is given as alpha plus beta काय असतो, -b/a. तर -b ची व्हॅल्यू लिहायची -4k, मायनस मायनस काय येतो, +4k आणि a ची व्हॅल्यू 1 आहे, तर डिनॉमिनेटर 1 नाही लिहिला तरी चालतो. देन प्रोडक्ट ऑफ द रूट अल्फा बीटा काय असतो, c/a. त्याचा फॉर्म्युला c/a. c ची व्हॅल्यू k + 3 आहे आणि a ची व्हॅल्यू 1 घ्यायची, तर डिनॉमिनेटर 1 नाही लिहिला तरी चालेल, इथे k + 3 येतोय. म्हणजे सम ऑफ द रूट्स फाइंड केला आपण 4k आणि प्रोडक्ट ऑफ द रूट फाइंड केला k + 3. तर इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची फ्रॉम द गिवन कंडिशन. गिवन कंडिशन काय सांगते, सम ऑफ द रूट्स इज डबल द प्रोडक्ट ऑफ द रूट. सम ऑफ द रूट इज म्हणजे इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ प्रोडक्ट ऑफ द रूट. सम ऑफ रूट काय असतो, अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आली 4k, इथे सबस्टिट्यूट केलेली. प्रोडक्ट ऑफ द रूट काय अल्फा बीटा, त्याची व्हॅल्यू काय k + 3 आपण फाइंड केलेली आहे, इथे सबस्टिट्यूट केलेली k + 3. आता हा जो बाहेर 2 आहे, 2 ने मल्टिप्लाय करायचा आहे, 2 * k 2k, 2 3 जा 6. आता 2k पॉझिटिव्ह आहे, लेफ्ट साइडला काय होतो निगेटिव्ह. 4 - 2 काय होतंय, इथे 4 - 2 2k. 2k मीन्स 2 मल्टिप्लाय बाय k, 2 मल्टिप्लाय इथे डिवाइड होतो, 2 3 जा 6, देयरफॉर k = 3. सो मिसिंग नंबर इथे तो किती येतोय, 3 येतोय. तर तुम्ही लक्षात ठेवा, हा जर टाइप आला की सम ऑफ द रूट्स प्रोडक्ट ऑफ द रूट यांचं काहीतरी रिलेशन दिलेलं आहे, तर पहिले इक्वेशन लिहायचं, a b c व्हॅल्यू लिहायची, नंतर सम ऑफ द रूटचा फॉर्म्युला वापरायचा, प्रोडक्ट ऑफ द रूटचा फॉर्म्युला वापरायचा आणि या व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करून त्या कंडिशन सॅटिस्फाय करून k ची व्हॅल्यू काय करायची, फाइंड करायची. तर आज आपण कोणता टाइप बघितले आहे की अल्फा बीटा जर क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स दिलेले असतील तर आपण रिव्हर्स फेज मध्ये काय करू शकतो, तर इक्वेशन तयार करू शकतो. फ्रॉम अल्फा बीटा वी कॅन फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन.
आणि हा टाईप पण बोर्डला विचारलेला आहे, मिसिंग व्हॅल्यू जी आहे ते. आता तुम्हाला असं वाटेल की मी प्रत्येक टाईप इम्पॉर्टंट सांगतो, कारण मी आतापर्यंत जे जे एक्झाम्पल शिकवले या सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स या 10 वर्षामध्ये, मागच्या 10 वर्षामध्ये येऊन गेलेले. तर याच्यामध्ये रॅन्डमली जास्त कोणते विचारलेले तर तो पण टाईप महत्वाचा आहे. जसं अल्फा बीटा वरून क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करणे हा एक टाईप आहे की तो जास्त वेळेस विचारलेला आहे. तर आता तुम्हाला काय करायचं बघा, प्रॅक्टिस सेट मला वाटतं आपण काल प्रॅक्टिस सेट 2.4 चे काही क्वेश्चन कंप्लीट केलेले आणि 2.5 पण घेतलेला आहे. 2.5 मला वाटतं आज पूर्ण झालेला आहे. याचे क्वेश्चन 5 पर्यंत अजून 2 बाकी आहेत, 6 आणि 7 बाकी आहे. मे बी आपण हे उद्या कंप्लीट करू. तर तुम्हाला काय करायचं आहे, हे सगळे जे क्वेश्चन्स आहे हे लिहायचे आहे आणि प्रॉपरली समजून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला काही डाऊट येतोय तर ते विचारायचं आहे. ठीक आहे, आपण राहिलेला पार्ट